एप्रिलच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनामध्ये 20 विधेयक मांडली जाणार असल्याची माहिती मिळते। राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी प्रश्नासह विविध मुद्द्यांवरती अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। बीड सरपंच हत्या, आमदार टेळेकरांच्या मामाची हत्या, बीड नांदेडमधील किडनॅपिंगची प्रकरण आणि परभणीतील संविधान विटंबनेवरून अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता आहे। विरोधक देखील या अधिवेशनामध्ये आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि सरकारला या सर्व मुद्द्यांवरून विरोधक घेरण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। अनेक मुद्द्यांवरून, मग ते शेतकरी असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतील, या सर्व मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, सरकारला घेरण्याची शक्यता आहे। प्रथमेश, खरं तर आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। फडणवीस सरकारचं पहिलं वैल जे आहे ते हिवाळी अधिवेशन होतं सुरू होत झालेलं आहे आणि आपण जर बघितलं असाल तर हे हिवाळी अधिवेशन देखील गाजण्याची चिन्ह आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे विरोधक एकीकडे ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो लावून धरतायत, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारवर सातत्याने टीका करतायत, तर दुसरीकडे राज्यामध्ये ज्या हत्या सत्र सुरू आहेत त्यामध्ये बीडची हत्या असेल, परभणीमध्ये जो घटना घडली त्यावर असेल, इतर महाराष्ट्रातील भागात काही घटना घडल्या त्यावरून विरोधक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। काल देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता आणि त्यानंतर आज खरा तर पहिला दिवस आहे। पहिला दिवस नेमका कसा असणार आहे, विरोधक कशा पद्धतीने आक्रमकता दाखवत आहेत, कारण प्रथमेश पहिल्यांदा इतिहासात विरोधी पक्षनेत्याविना खरं तर हे अधिवेशन होते आणि याचमुळे आता विरोधी पक्षनेता नाही मात्र विरोधक पायऱ्यांवर नेमकी काय भूमिका घेत आहेत, महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत विरोधक कशा आक्रमक होत आहेत, यानंतर खऱ्या अर्थानं अधिवेशनाची दिशा ठरणार आहे। मात्र दुसरीकडे आपण जर प्रथमेश बघितलं असेल तर फडणवीसांचं पहिलं अधिवेशन आहे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं, त्यामुळे नागपुरात आहे त्यांचं होम ग्राउंड, नागपूर आहे, नागपूरचं अधिवेशन आहे, त्यामुळे नागपूरकरांसाठी काय महत्त्वाच्या घोषणा या अधिवेशनात होत आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर आपण बघितलं असेल तर या 5 दिवसात या अधिवेशनात जवळपास 20 विधेयक जी आहेत ती मांडण्यात येणार आहे। त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचं विधेयक असेल, आज खरं तर पटलावरती ठेवलं जाईल, त्यामुळे कुठेतरी एक नागपूरचं अधिवेशन असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही घोषणा मोठी केली जाते का आणि या दृष्टिकोनातून खरं तर आजचं हे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानलं जाते। मात्र प्रथमेश पाहिलं असेल तर विरोधी पक्षनेत्या विना पहिलंच अधिवेशन आहे। अर्थातच विरोधी पक्षनेते पदासाठी खरं तर महाविकास आघाडीकडून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव आहे, मात्र त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे महाविकास आघाडीकडे अध्यक्ष काय निर्णय घेत आहेत हे देखील या अधिवेशनात ठरणार आहे। जर विरोधकांनी अध्यक्षांना पत्र दिलं विरोधी पक्षनेते पदासाठी तर अध्यक्ष काय विचार करतायत, कारण देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही, आम्ही विरोधकांकडे जी आयुधं असतील ती त्यांना वापरायची संधी मिळणार आहे। त्यामुळे आता विरोधी पक्षनेता निवडला जातोय का, अध्यक्ष काय निर्णय घेतात त्यावर आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचं विधेयक असेल, अशी 20 विधेयकं या अधिवेशनात जी आहेत ती मांडली जाणार आहेत। खरं तर आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे मंत्र्यांचा परिचय जो आहे तो करून दिला जाणार आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने अधिवेशनाला सुरुवात होते। मात्र प्रथमेश हे अधिवेशन जर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने घटना घडतायत, म्हणजे बीड घटना असेल त्या घटनांना विरोधक कशा पद्धतीने सभागृहात मांडतायत, कशा पद्धतीने आता सभागृहात विरोध करतायत, कारण ईव्हीएमचा मुद्दा हा देखील विरोधकांचा महत्त्वाचा मुद्दा असणार आणि सरकारकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं, कारण कालच देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते स्थापन झालेलं आहे। जवळपास 39 मंत्र्यांनी जे आहे ते मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामध्ये 6 राज्यमंत्र्यांचा सहभाग आहे। त्यामुळे आजचं अधिवेशन म्हणजे पहिला दिवस जो आहे तो सरकारसाठी देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे आणि विरोधकांसाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आजच विरोधक कशा पद्धतीने आक्रमक आहेत त्यानंतरच पुढची रणनीती जी आहे ती विरोधकांची। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक कशा प्रकारे आक्रमक होतात, कोणकोणत्या मुद्द्यांवरती आक्रमक होतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।